वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले। भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगराजवळील ही घटना आहे। वाहून गेलेल्या तिघांचे मृतदेह सापडले आणि बाकी दोघांचा शोध सुरू आहे। रणजित जाधव आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। रणजित, जी माहिती मिळते त्या 3 जणांचे मृतदेह सापडलेत, तर दोघांचा शोध अजूनही सुरू आहे। काय सांगाल, काय सविस्तर अपडेट? वृषाली, लोणावळ्यात सध्याला पावसाचा जोर जो आहे तो आता वाढत चाललेला आहे, त्यामुळे अनेक पर्यटक जे आहेत ते लोणावळ्याकडे वळू लागले आहेत। वर्षावरासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण जे आहेत ते दुर्दैवी असे वाहून गेले आहेत। पुण्यातील हे कुटुंब असल्याची माहिती जी आहे ते समोर येते। जे भुशी धरण आहे ते सर्व पर्यटकांचं आकर्षण जे असते ते मानलं जातं। त्याच्या मागचा जो बॅक वॉटर आहे त्या बॅक वॉटरच्या परिसरात डोंगरातील जो धबधबा आहे त्यामध्ये हे आंतरिक कुटुंब जे आहे ते या ठिकाणी वाहून गेलं आहे। हे अचानक पाणी आलं असल्याचे जे आहे ते प्राथमिक अंदाज पोलिसांनी या ठिकाणी लावलेला आपल्याला एक पाहायला मिळतं। यात लहान मुलांचा आणि महिलांचा समावेश आहे। वानवडीमधील सय्यदनगर परिसरातील हे कुटुंब आहे ते फिरण्यासाठी या धरणात गेले होते। मात्र आता यामध्ये 3 जणांचा मृतदेह जो होता आता रेस्क्यू टीमला जो आहे तो या ठिकाणी हाती लागलाय। मात्र सर्व धक्कादायक म्हणजे आपण पाहत असलेला जो व्हिडिओ आहे तो त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे असे दिसते की ते कुटुंब जे आहे ते पाण्याच्या मध्ये उभं होतं। अचानक पाणी आलं त्यामुळे ते कुटुंब जे आहे ते वाहून जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणखी 2 जणांचा शोध जो आहे आता लोणावळा ग्रामीण पोलीस असतील किंवा रेस्क्यू टीम कडून सुरू आहे। नक्कीच रणजित, कोणाकोणाचे मृतदेह सापडलेत, या कुटुंबियांची ओळख पटली आहे का, काय सांगाल? यामध्ये एक 36 वर्षीय महिला आहे, तिचा मृतदेह त्या ठिकाणी हाती लागलाय। त्याच्यामध्ये एका मुलीचं वय 13 आहे आणि एका मुलाचं वय जे आहे ते 8 वर्ष आहे। अशी 4 वर्षाची मुलगी आणि 9 वर्षाचा मुलगा जो आहे त्याचा शोध या ठिकाणी सुरू आहे। या कुटुंबियांचं नाव अद्यापही समोर आलं नाही, मात्र अन्सारी कुटुंब असल्याचं जे आहे त्या ठिकाणी समोर आले। यांची नावं अद्यापही पोलिसांनी या ठिकाणी कुठलाही खुलासा या ठिकाणी केलेला नसल्यामुळे त्याची नावं जी आहेत ती फक्त त्याच्या कुटुंबियांच्या आडनावावरून जी आहे त्याला समोर येत आहे। नक्कीच रणजित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर आपण पाहतोय वर्षाविहारासाठी हे कुटुंब गेलं होतं। कोणत्याही ठिकाणी आपण जावं तर आपल्या जीवाची नक्कीच काळजी सर्वांनीच घ्यायला हवी। TV9 कडून हे आवाहन तुम्हाला करण्यात येते। या ठिकाणी एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेलेले आहेत। अचानक पाण्याचा प्रवाह जो आहे तो वाढला आणि पाण्याचा अंदाज न आल्याने हे कुटुंब मधल्यामध्ये फसलं। या 3 जणांचे मृतदेह सापडलेले आहेत। यात एक 36 वर्षीय स्त्रीचा मृतदेह सापडलाय, तर 2 लहान मुलांचे देखील मृतदेह सापडले। इतर दोघांचा मात्र शोध अजून सुरू आहे। वर्षाविहारासाठी हे कुटुंब निघालं होतं, अन्सारी कुटुंब होतं हे, आणि आता 3 जणांचे मृतदेह सापडलेले आहेत। पाण्याचा अंदाज न आल्याने हे सर्व कुटुंबीय वाहून गेलेले आहेत।